बाय वाव सो ब्युटिफुल. तर मित्रांनो हे आहे बघा इंजिन. बेल्ट हाय तू सेम वस्तू नाही तर दुसरा घेऊन जायचा. तर मित्रांनो फायनली बैठक उठली बघा. चालला येऊ त्याच्या घरला, मी चाललोय आमच्या घरला. घरात जाऊन तर मित्रांनो बिबट्याचं शोध अभियान सुरू आहे. जाता जाता रस्त्याने दिसलं तरी डिगीत घालून घेऊन जायचं त्याला. त्यात कंडा घालून तिथं बांधणार आहे हिंडायला. तर मित्रांनो सर्विसदा मोबाईल घेतलाय #यू. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळ लाईट गेल्या म्हणताना अर्जुन धार काढायला युवराज चालू केलाय. युवराजला ऑप्शनल चालू करायला लागलं कारण त्याची बॅटरी चार्जिंगला टाकल्या. हे गाईज बारीक चिटका लागलेला म्हणताना झोपून टाकलेलो. नेमकं माझ्या संग काय व्हायला काहीच कळना. कारण इकडे तिकडे फिरत असते तेव्हा तब्येत जर चांगली असत्या, खडकीट असत्या. बारीक तसं असते डोकंदुखी आणि एवढं थंडी जाणवत्या बक्क, बाकी काय जाणवत नाही. आणि जसं कलंडलं म्हणजे जरा रेस्ट करायला झोपलं की ताप येते फुल. सध्या तर काकानी चार्जिंगवरचा पंप आणायला संतोषींच्याकडे लावून दिलंय. चार्जिंगवरची स्कूटी घेऊन चाललोय. आरकीमध्ये तणनाशक मारायचं आहे. संतुडी येणार का नाही माहित नाही, पण संतुडीचा पंप तर आणायला सांगितलं. घेतला बाबा पंप. आज चाललोय घराकडं. अर्जुन दादाला ती धाराची मशीन दाराकडे न्यायची आहे. तशी दिसायला बक्कळ मोठी आहे. वजी पण आहे म्हणाली, बरं हप्ताच न्यायची म्हणाली उचलून. तिचं काय मित्रांनो औषध मारायचं तर कॅन्सल झालं कारण पाऊस आला. काकांनी फाटीवर जाऊन थोडा गुळ घेऊन या सांगितल्यात, त्यामुळे चार्जिंगवरची स्कूटी घेऊन चालली फाटीकडं. हे आहे बघा ताग. बाकी आरकेमध्ये गवत किती उगवले बघा. हे तणनाशक सुपरफास्ट मध्ये मारायला पाहिजे यात. मित्रांनो फाटीवर आलतो. शब्बीर काकांची गाडी पंक्चर झाल्या. तिने आपली स्कूटी घेऊन गावाकडे गेलं टायर आणायला. तोपर्यंत बसलोय. हे बघा आपला मळा. शब्बीर काका आलं, गुळ घेतला तसं चाललोय लगेच घराकडे. मित्रांनो वातावरण कसं झालंय बघा. ह्या साईडला बरोबर अंधुक आहे, पावसाचं ढग, आणि ह्या साईडला ओपन आहे सगळं. वातावरण बाय वाव सो ब्युटिफुल. तर मित्रांनो उद्या ह्या प्लॉटमध्ये मुरघास करायचा आहे. तोपर्यंत सध्या कुट्टी करायला तर वैरण तोडून ठेवलात. वैरण कुट्टीपाशी नेऊन टाकायची आहे. वैरण सगळी नेऊन टाकली. आता या खालच्या प्लॉटच्या पैपा काढायच्या आहेत. पैपा फक्त एका कडेला ओढून सोडणार आहे. त्यामुळं सगळ्यात पहिलं तर ह्या मेन सबलाईनमधनं टेकऑफमधनं सोडवणार आहे. सोडवलं बघा सगळा पैपा टेकऑफमधनं. एवढ्याला दमलो. काम करायची सवय मोडत चालल्या. तर हे गाईज घरापाशी काय ती दारात आणलेली दारकाडे मशीन चालली झाली ती. म्हणताना डायरेक्ट डीपीत जोडायला आलोय पुन्हा. लेट गेल्या 4 दोरीतल्या बोरची केबल काढली इथं परत हातरल्या. व्ह्यू बघा कसं झाला. मित्रांनो नियोजन डीपीत लावलं आणि डीपीत लावल्यावर लाईट गेली. आणि परत MSCBीत फोन करताना सांगितले की रात्री 10 वाजता लाईट येणार आहे म्हणून. मग आता घेतल्यात पानं. चालले होता महादेव काका त्यांच्या घराकडं. महादेव काका त्यांची ती मोटर ही काढून आणणार, इंजिन काढून आणणार पेट्रोलवर चालणार. त्यांच्या धार काढायचं पेट्रोलवर चालणार इंजिन आहे आणि सेम ब्रॅकेट आहे, त्यामुळे इकडं पण बसतंय. म्हणताना काढायचं चाललं होतं तिकडं. तर मित्रांनो हे आहे बघा इंजिन. बेल्ट हाय तू सेम वस्तू नाही तर दुसरा घेऊन जायचा. मित्रांनो तिथे इंजिनची टेस्टिंग करालतो आणि पेट्रोल खाली येऊन झालतं. एकदा वरनं फुकल्यावर मग आला तर घेतलं इंजिन चाललोय. हे काय इंजिन घरात बसवून त्यांना धार काढायला चालू करून देऊन आलोय. तर टायमिंग थोडं कमी करायला लागलं. बाकी केले खाडीगिटी चालू केले. आता चाललोय समाधानकडे थोडं काम आहे. हेलिकॉप्टर घेऊन चाललोय कारण चार्जिंगवरच्या स्कूटीतलं चार्जिंग संपलेलं. ते इंजिन जे आणायला लागलं ते फक्त लाईटीमुळे बघा. लाईटला दमावं लागल्या. लाईटीमुळे चार्जिंगवरची स्कूटी पण चार्जिंग होऊन झाल्या आणि धार पण काढायला येत नाही व्यवस्थित. कुट्टी करायला पण लाईट व्यवस्थित टायमात नसत्या. लाईट कधी पण जात्या कधी पण येत्या. मित्रांनो आले बघा. ही बघा सॅम ग्राफिक्स बेडक प्रमोशन. तर मित्रांनो फायनली बैठक उठली बघा. चालला येऊ त्याच्या घरला, मी चाललोय आमच्या घरला. घरात जाऊन जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथे सेंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.
तर हे काय विषय असा, एरंडोलीला गेलतो, काम काय नव्हतं, असंच गेलतो फिरत फिरत. सनमिक दादा नाता सव्या पुढं आहे, मी इथं आहे. जाताना मल्लेवाडीकडनं चाललोय. मल्लेवाडी एरियात तर बिबट्या आलाय म्हणून. तसं आलाय बेडेगिरी येत आता, पण आम्हाला कुठं दिसतोय काय बघत चाललोय. तर मित्रांनो, बिबट्याचं शोध अभियान सुरू आहे. जाता जाता रस्त्याने दिसलं तरी डिगीत घालून घेऊन जायचं त्याला. डिगीत घालून येणार आहे आणि पोरं तिथे क्रिकेट खेळतात ते लक्ष्मी पट्ट्यावर, त्याला गळ्यात कंडा घालून तिथं बांधणार आहे हिंडायला. कसा आहे, लक्ष्मी पट्टा जरा मोठा आहे, त्याला हिंडायला बक्कळ जागा मिळत्या. या भागात बक्कळ पाऊस पडलाय बघा. बिबट्या जिथनं गेलाय तिथं पाऊस पडलाय. नेमकं बिबट्या देऊ जर नसेल मित्रांनो, काल परवा दिवशी या कॅनल पाशी दिसले बघा. या कॅनलच्या ह्या साईडला दिसलेला इकडे बिबट्या, आणि आता कुठं आम्हाला दिसत नाही, आम्ही हुडकायला आलो तरी पण. मित्रांनो, उद्या स्वतंत्र दिवस आहे. बेडगाव बघा कसं चमकवले, चकोट केले सगळीकडं. हे बिबट्या नाही तर कुठं बिबट्या घावलं नाही आम्हाला शेवटी. मित्रांनो, येऊपर्यंत बिबट्या काय घावलं नाही, पण वरती आल्यावर वाघ घावला. वाघ तुला काय, तू वाघ नवस होय, तू वाघ आहे. 1 नंबर. तर मित्रांनो, सर्मिकदा मोबाईल घेतलाय, हॅशटॅग यू. या मोबाईलचं नाव काय सांगा? ओप्पो रेनो 16. आपलं रेनो 14 आहे आणि यू 16 आहे. मित्रांनो, आता व्हिडिओ ह्यात चालू केला बघा, कशा क्वालिटी अँड क्वांटिटी. हे काय पेंगत आहे आदमी, बळमावन नावान चांग बोल.